गुड मॉर्निंग मित्रांनो, मी तुमचा लाडका गावठी परत स्वागत करत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे गावठी ब्लॉगर. मागे पाऊस चालला आहे. तुम्ही का एक मिनटं हां म्हणलं, तुम्ही कालच्या ब्लॉगला खूप सपोर्ट केला, खूप भरभरून प्रेम दिला, त्याच्यासाठी धन्यवाद. आणि इकडे तुम्ही आंब्याची झाडं बघू शकता, बाग आहे अख्खा. वातावरण मस्त झालं आहे बघा. हो, तर काल जसं की आपण कोबी काढायचं काम चाललेलं, तर आज धना म्हणजे आपलं कोथिंबीर काढायचं काम चालू आहे, ते बघायला जातोय. तिकडे बघू शकता माणसं दिसतात आहे का तिकडे, तिकडेच जायचं आपल्याला. तर पावसात खूप शेतकऱ्यांना कष्ट करायला लागतात, तेच तुम्हाला मी दाखवतोय. तुम्हाला वाटतं ना शेतकरी म्हणजे खूप श्रीमंत माणूस, हे ते, तसं नसतं. त्याच्या मागं पण कष्ट असतात. आणि आपलं जुनं घर आहे बाय द वे, आणि हे पण आपलं वावर आहे. तर हे वैभव शेठची कोथिंबीर काढायचं काम चालू आहे, धना. तर तेच बघायला चाललं आपण. चला डायरेक्ट तिकडं आता वावरात दाखवतो. आजचा पण सेम प्रवास, चिखलातनं जायचं आपल्याला. हो, खूप कष्ट आहे हो. हे बघा, खोटं वाटतं. आज हाफ चड्डी घातली, काल फुल पॅन्ट हे घालते. आणि आपलं टमॅटोची रॉप आहे, असं टमॅटो येतं. आवाज ऐकू शकता, याच्यावरती पाणी पडते पावसाचं. तर डोंगर बघू शकता, दुःखाने झाकलाय हे. अरे याला काय झालं? हा, दुःखाने झाकलाय. तिकडचं पण बघा, वातावरण लय फुल चिल झालं इकडे. असं जर मी रोज ब्लॉग बनवला तर लय मजा येईल तुम्हाला पण. नवीन म्हणजे काल बघितलं कोबी कशी खालून येते, तसं तुम्हाला आता धना दाखवतो. धना कसा येतो, कसं आहे, मुंबईच्या पोरांना माहीत नाही ना काय कुठं उगतं, काय कसं होतं. तर त्यांना पण एक बेनिफिट होईल आपल्या ब्लॉगच्या नुसार. चालेल, ब्लॉग असंच प्रेम करत जा ब्लॉगवरती. मजा करू, तुम्ही पण मजा करा, असंच लाईफमध्ये हॅपी राहा. टोमॅटोचे छोटे छोटे झाडं दाखवलेली ना, ते सेम झाडं मोठी झाली. आता मोठी झाल्यावर बघा हे असे दिसतात काय प्रकारे. आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे ऑलरेडी माल लागलेला आहे. कच्चे टमॅटो आहे, बारीक आहे. हे बघा, इथे बघा. मग हळूहळू मोठे होणार, मग ते मार्केटमध्ये न्यायचं, मग त्यांचा निलाव लागणार, मग ते शेतकऱ्यांना पैसे भेटणार. ही खूप मोठी प्रोसिजर असते. आणि टोमॅटो जर बघितलं, खालून वरती असे एवढे झाडं होतील या हायटीनुसार. नंतर ना इथे एक तार गेलेली आहे, तार दिसते का? ह्यात हे झाडं त्या तारीला बांधणार, म्हणजे ते हवेने पडू नये. मालचा जो वजन असणार तो मग आपण त्याच्यावरती घेऊ शकतो. म्हणजे खर्च वगैरे खूप आहे, बांबू तार वगैरे खर्च खूप जातो याच्यावरती. तर शेती खूप अवघड गोष्ट आहे. तर इकडं माल काढणे चालू आहे, बघू शकता. एवढी जोडी अशी बांधली जाते इथे, आणि मुंबईला जाऊन मग ती एवढीशी 10 रुपयाची देतात. याला काय अर्थ आहे का? काय अर्थ आहे का? वैभव शेठ बघू शकता तुम्ही. आयफोन आहे ना, आयफोन आहे ना. क्या बोलताय छोटू? बघा प्रोसिजर बघू शकतात. त्याला अख्खी माती लागली, त्याच्यावर डेटाला माती धुवून घ्यायची एकदम साफ. बरोबर नियोजन आखले बरं का. नाही जर त्याला अशा देठाला जर माती असेल तर कोण घेणार नाही, मार्केटमध्ये लॉस होणार. मग हे सगळं करायला लागते, आयडिया असणं गरजेचं आहे. हा आपला मित्र, भाई तेरा नाम क्या है? पंकज। पंकज भाई से मिलके अच्छा लगा।
बोलो भाई, लाइक शेयर सब्सक्राइब। अपने भाई को फॉलो कर लेने का अच्छे से। अपना भाई काफी अच्छा वीडियो बनाता है। वा वा, इकडे एक सबस्क्रायबर वाढला आपला. आणि हा छोटू पण काम करतो इकडं. हाय तिकडे बघा. अशा प्रकारे पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. आम्ही छत्रीत आहे आता. बाहेर नाही जाऊ शकत, नाही तर आजारी पडू. वांदे होतील आमचे. बघू शकता इथं मोकार पाऊस, मोकार पावसाने पार रटच लावलेली आहे. तुम्ही पडणार 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 काय म्हणायचं आता. जाऊ द्या. बाकी वातावरण बघा. शिवनेरी किल्ला सुद्धा नाही दिसत आहे समोर. बघू शकता तुम्ही. बघा हा किल्ला आहे. आता झूम आउट झूम इन करायला लागेल मला. खाली पायापाशी काहीतरी वळवळ करते, कळत नाही काय आहे. जाऊ द्या, मारू द्या. बघा तुम्ही, की विषय एकदम हार्ड. पावसाचा आनंद घेतोय. भिजलोय. मोबाईल पण भिजलाय. आता थांबा जरा. धाना आणि कोबी घेऊन आलोय. प्रवीण शेठ, मी, वैभव शेठ पण आहे. कपडे बिपडे चेंज केले. मजबूत थंडी असते. कपडे घालते. दोघांनी पण चेंज करून घातलेलं आहे. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला मेरी जान. भेटू पुढच्या ब्लॉगला.